बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग। सीआयडीचा फोकस आता आरोपी सुदर्शन घुलेवर। फरार आरोपी सुदर्शन घुले महाराष्ट्रातच असण्याची शक्यता, तर इतर 2 फरार आरोपी राज्याबाहेर असण्याची शक्यता। मस्साजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। आंदोलनावेळी महिलेची प्रकृती बिघडली। बीडच्या मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलनाआधी गावकऱ्यांचा मोर्चा। देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा गावकऱ्यांची मागणी। महिलांसोबत लहान मुलांचाही आंदोलनात सहभाग। हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार। आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या आणि आरोपींची लवकर शोध घ्या। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार। गुंडाचे राज्य चालू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला। शासनानं अधिक दक्षता घ्यायला हवी होती। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य। प्रकाश आंबेडकरांची टीका। धनंजय मुंडेंचा देशमुख हत्या प्रकरणात संबंध नसावा। एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया।